आपल्या टॉपिकचं नाव आहे उपपद. टॉपिकचं नाव काय? उपपद. बघा, सगळ्यात पहिलं टॉपिकचं नाव लिहून घ्या. उपपद. उपपद. उपपदाचा अर्थ काय तो मी सांगतो, म्हणजे आपल्याला पुढे टॉपिक चांगल्या प्रकारे समजेल. उप म्हणजे जवळ. ठीक आहे. आणि पद म्हणजे धातू किंवा शब्द. किती सोपं आहे बघा. उपपद. उप म्हणजे जवळ, धातू किंवा शब्द याला म्हणतात पद. संस्कृतमध्ये काय म्हणतात? सुप्तिगंतम पदम. मग एवढं लक्षात ठेवण्यापेक्षा शब्दाला सुद्धा काय म्हणतात? पद. आणि धातूला सुद्धा काय म्हणतात? पद. मग आता उपपद म्हणजे काय? काही ठराविक शब्द जवळ आल्यानंतर, लक्ष द्या, काही ठराविक शब्द जवळ आल्यानंतर ठराविकच विभक्ती होते. उदाहरण दिल्यानंतर चांगल्या प्रकारे कळणार आहे. उपपद म्हणजे काय? ठराविक शब्द जवळ आल्यानंतर ठराविकच विभक्ती होते. सोप्या भाषेत त्याला काय म्हणूया आपण इंग्लिशमध्ये, समजण्यासाठी तुम्हाला सांगतो. फिक्स्ड केस. उपपद म्हणजे काय? एका शब्दात फिक्स्ड केस. मग आता आपण उपपद बघायला सुरुवात करूया. उपपद म्हणजे काय? ठराविक शब्द जवळ आल्यानंतर ठराविकच विभक्ती होते. बर, चला सुरुवात. आता आपण सगळ्यात पहिलं बघणार आहे द्वितीया उपपद. द्वितीया उपपद म्हणजे काय? हे ठराविक शब्द एकत्र आल्यानंतर द्वितीया विभक्तीच होणार आहे. बघा, उपपद म्हणजे काय? ठराविक विभक्ती. द्वितीय उपपद म्हणजे काय? ठराविक शब्द आल्यानंतर द्वितीय विभक्तीच होणार आहे. मग कुठले आहेत ते शब्द? ते आता मी लिहितो आणि एक एक वाक्य बनवतो आणि तुम्ही नंतर वाक्य बनवा. चला. तर द्वितीय उपपद सगळ्यात पहिला 9वीच्या पोर्शन मध्ये आहे बरं का आता तुम्हाला, त्याच्यामुळे लक्ष द्या. अभितः. अभितः शब्दाचा अर्थ आहे इंग्लिशमध्ये ऑन बोथ साइड, किंवा दुसरा त्याला शब्द आहे उभयतः. उभयतः, अभितः या दोघांचा अर्थ काय? दोन्ही बाजूला. दोन्ही बाजूंना. ठीक आहे. बाजूंना, दोन्ही साईडला. ऑन इंग्लिशमध्ये काय म्हणणार आपण? ऑन बोथ साइड. ठीक आहे. आता एक वाक्य बनवतो मी. हे उपपद विभक्ती कसं वर्क करतं त्याच्याकडे लक्ष द्या. आता मी काय म्हणतोय? बालकाः क्रीडंती, किंवा सोपं म्हणूया आपण खेलंती. म्हणजे काय? अनेक मुलं खेळतात. ठीक आहे. मग आता मला म्हणायचंय दोन्ही बाजूंना खेळतात. मग दोन्ही बाजूंसाठी शब्द काय? अभितः हा शब्द आहे. मग आता मी काय लिहिलं? मुलं दोन्ही बाजूंना खेळतात. सगळ्यात पहिलं काय केलं आपण? एक सोपं वाक्य बनवलं. बालकाः क्रीडंती. मुलं खेळतात. नंतर मला म्हणायचंय दोन्ही बाजूला खेळतात. मग मी काय म्हटलं? दोन्ही बाजूसाठी शब्द अभितः. मग आता उपपद म्हणजे काय? ज्यावेळी अभितः शब्द येईल त्यावेळी फक्त द्वितीय विभक्ती होणार. असं का? कारण की अभितः, उभयतः हा शब्द काय आहे? द्वितीय उपपद वर्गातील, कॅटेगरीतील शब्द आहे. मग आता मला असं म्हणायचंय मंदिराच्या दोन्ही बाजूला. मंदिराच्या दोन्ही बाजूला मुलं खेळतात. मग आता शब्द काय आहे? मंदिर. ठीक आहे, मंदिर. मग द्वितीय विभक्ती काय होते? तर चला आपल्या टेबलमध्ये. कुठल्याही शब्दाची द्वितीय विभक्ती करायची, फक्त म लावायचा असतो. अगदी सोपं. मग आता मी मंदिरच्या ऐवजी काय लिहिणार? मंदिरम. मग मी द्वितीय विभक्ती का केली? अभितः शब्द आला म्हणून मी द्वितीय विभक्ती केली. एवढं सोपं. मग अभितः शब्दासोबत द्वितीय विभक्तीच होते. अजून एक वाक्य बनवतो उभयतःचं, मग तुम्हाला अजून चांगल्या प्रकारे कळेल.
मग आपण क्लास संपल्यानंतर वाक्यच बनवणार आहोत. आता मी लिहितो अ छात्राः पठन्ति. म्हणजे काय? मुलं अभ्यास करतात. आता मी अभितःच्या ऐवजी उभयतः वापरतो. उभयतःचा सुद्धा अर्थ काय आहे? दोन्ही बाजूंना हाच अर्थ आहे. म्हणजे काय? दोन्ही बाजूंना मुलं, विद्यार्थी अभ्यास करतात. बघा, ही पद्धत, ही स्टेप्स आहेत. पहिला सिंपल सेंटेन्स, नंतर तुमचं उपपद शब्द, आणि मग द्वितीय विभक्ती. मग आता मला म्हणायचंय शिक्षकाच्या दोन्ही बाजूला अध्यापक लिहूया आपण. मग अध्यापक हा शब्द आहे. मग उभयतः या शब्दामुळे द्वितीय विभक्ती होणार आहे. अध्यापकची द्वितीय विभक्ती काय? रामची रामम, अध्यापकची अध्यापकम. अशा प्रकारे अध्यापकम हाही आपला शब्द, वाक्य तयार झालं. मग उपपद म्हणजे काय? ठराविक विभक्ती. मग ठराविक शब्द असल्यानंतर ठराविकच विभक्ती होणारे त्याला म्हणतात उपपद. अभितः, उभयतः यांना काय म्हणतात? दोन्ही बाजूंना, त्यांचा अर्थ आहे. आता द्वितीय विभक्तीचे अजून काही उपपद आहेत, तेवढे आपण संपूया. नंतर तुम्हाला काही डाऊट असेल तर तो आपण विचारूया. बघा, सर्वतः किंवा परितः हे सुद्धा काय आहेत? द्वितीय उपपद आहेत. म्हणजे काय? हे सगळे शब्द आल्यानंतर काय होणार आहे? द्वितीय विभक्ती होणार आहे. आता मी एक वाक्य लिहितो. अ वाक्य आहे पर्णानी. तुम्हाला नाही माहिती नाही, सोपं लिहूया. सेवकाहा म्हणजे काय? काम करणारे. सेवकाहा गच्छन्ति म्हणजे जातात. म्हणजे काम करणारे लोक जातात. गच्छन्ति. गच्छन्ति का झालं? कारण की सेवकाहा आहे म्हणून, प्लुरल. रामः रामौ रामाः म्हणून पठती पठतः पठन्ति. हे बेसिक आहेत, ज्यांना नाही माहिती त्यांना आपण पुन्हा शिकूया. आता मी लिहितोय सर्वतः. म्हणजे काय? सर्वतः परितःचा अर्थ चारी बाजूंनी. उभयतःचा अर्थ काय आहे? दोन्ही बाजूंना. सर्वतः परितःचा अर्थ काय? चारी बाजूंनी, किंवा इंग्लिशमध्ये काय म्हणणार? ऑल अराउंड. सो चारही बाजूंनी, बाजूंनी किंवा बाजूंना, किंवा इंग्लिशमध्ये ऑल अराउंड. आता मी वाक्य काय लिहिलेलं आहे? सेवकाहा गच्छन्ति, स्टेप 1. स्टेप 2, कुठलंही वाक्य जे आपल्याला उपपद दिलं असेल ते. आणि स्टेप 3 काय? सर्वतः द्वितीय उपपद आहे म्हणून त्याच्या पुढच्या शब्दाची द्वितीय विभक्ती करायची. तर आता मला लिहायचंय विद्यालय, किंवा बस स्थानक आपण लिहूया. बस स्थानक. मग सर्वतः द्वितीय उपपद आहे म्हणून बस स्थानकची काय होणार? द्वितीय विभक्ती, बस स्थानकम. मग अर्थ काय झाला? बस स्थानकाच्या चारी बाजूंनी सेवक जातात. उभयतःचा अर्थ काय झाला? दोन्ही बाजूंना. ठीक आहे. अजून एक वाक्य लिहितो परितःचं. बघा, गृहम परितः. गृहम, आता डायरेक्ट वाक्य लिहितो. गृहम परितः. मग गृहम का झालं? कारण की द्वितीय उपपद असल्यामुळे या ठिकाणी झालं गृहम. या ठिकाणी बस स्थानकम का झालं? द्वितीय उपपद असल्यामुळे झालं बस स्थानकम. बघा, गृहम परितः म्हणजे घराच्या चारी बाजूंनी वृक्षाहा झाड संती आहेत. म्हणजे घराच्या चारी बाजूंनी काय आहेत? झाड आहेत. अशा प्रकारे हा झाला सर्वतः परितः उपपद विभक्ती. मग चार पाहिले आपण, खरं तर दोन. अभितः, उभयतः म्हणजे दोन्ही बाजूंना, त्यांच्याबरोबर पण द्वितीय विभक्ती येणार. सर्वतः परितः म्हणजे चारी बाजूंनी, ऑल अराउंड, ह्यांच्या बरोबर पण काय येणार? द्वितीय विभक्ती. आपण वाक्य नंतर बनवणार आहेत, 5-5 वाक्य. तिसरं,
म्हणजे एका लाईन मध्ये आपण समजून घेऊया. पुढे तिसरं आहे अ, विना. विना म्हणजे काय? मराठीमध्ये शिवाय किंवा विना सुद्धा म्हणतो आपण मराठीमध्ये. इंग्लिशमध्ये काय म्हणतात? विदाऊट. विना म्हणजे काय? विना शब्द ज्या ज्या वेळेला असेल त्या त्या वेळेला कुठली विभक्ती होणार आहे? द्वितीया. अगदी सोपं. विना ज्या ज्या वेळेला असणार त्या दिवशी त्या त्या वेळेला द्वितीय विभक्ती होणार. एक वाक्य बघा. मला असं म्हणायचंय, रामः राम जगत नाही, असं मला म्हणायचं. रामः न जीवती. संस्कृतमध्ये अगदी सोपं काय असतं? अफर्मेटिव्हचं निगेटिव्ह करायचं असेल तर फक्त न ऍड करायचा असतो. रामः जीवती म्हणजे राम जगतो. रामः न जीवती म्हणजे राम जगत नाही. आता मी वापरतोय उपपद शब्द, तो आहे विना. मग काय? विना शब्द आल्यानंतर कुठली विभक्ती होणार? द्वितीया. का? विना हा शब्द द्वितीया उपपद आहे म्हणून. बघा आता मी लिहितो सीता. मग सीता शब्दाची द्वितीया काय होणार? कुठल्याही शब्दाची द्वितीय विभक्ती काय म्हटलं मी? फक्त म लावायचा असतो, मग सीताम. बघा मग काय झालं वाक्य? सीताम विना रामः न जीवती म्हणजे काय? सीतेशिवाय राम जगत नाही. सीताम. मग सीताम का झालं? विना शब्द असल्यामुळे. अजून एक वाक्य. राम दशरथ दशरथ न न पश्यती म्हणजे दशरथ राजा पाहत नाही. कशाच्या शिवाय? विना. आता मी लिहितो उपनेत्र. उपनेत्र म्हणजे काय? चष्मा. बघा विना हे काय आहे? उपपद शब्द आहे. आणि विना शब्दामुळे उपनेत्रमचं काय होणार? द्वितीय विभक्ती. मग उपनेत्र कुठल्याही शब्दाची द्वितीय विभक्ती किती सोपी आहे? फक्त आपल्याला म लावायचा. मी काय लिहिणार मग आता? म. काय वाक्य झालं? उपनेत्रम विना दशरथ न पश्यती म्हणजे चष्म्याशिवाय दशरथ राजा पाहत नाही. हे झालं तीन. अभितः उभयतः एक, परितः सर्वतः दोन, विना तीन, पाच आपण बघणार आहेत. ठीक आहे. मग आपण तुमच्याकडून बोलून घेऊया. चौथं. चौथं आहे प्रति. प्रति. प्रति म्हणजे च्याकडे. कडे किंवा च्याकडे. सो बघा ज्या ज्या वेळेला प्रति शब्द असणार आहे त्या त्या वेळेला काय करायचं आहे? आपल्याला द्वितीय विभक्ती करायची आहे. आता मी एक वाक्य लिहितो. रामः गच्छति म्हणजे काय? राम जातो. पण मला असं म्हणायचंय प्रति शब्द वापरायचा आहे मला. प्रति. रामः प्रति गच्छति म्हणजे काय? च्याकडे. राम च्याकडे जातो. मग ज्या ज्या वेळेला प्रति शब्द येणार आहे त्या त्या वेळेला कुठली विभक्ती होणार आहे? द्वितीया. मग मी असं म्हणतो ग्राम. मग ग्राम शब्दाची द्वितीया काय? ग्रामम. रामः ग्रामम प्रति गच्छति म्हणजे राम गावाकडे जातो. गावाच्या कडे जातो, गावाकडे जातो. अजून एक वाक्य. कृष्णः द्वारकां प्रति गच्छति. द्वारकां प्रति गच्छति म्हणजे काय? प्रति या एका उपपद विभक्तीमुळे काय झालं? द्वारका शब्दाची द्वितीय विभक्ती झाली. अशा प्रकारे ही उपपद विभक्ती काम करते. तर उभयतः, परितः, प्रति आणि विना. शेवटचं एक
मग आपण थांबूया. अगदी सोपं आहे. त्याच्यामुळे शेवटचं. अं, धिक म्हणजे एखाद्याचा आपल्याला धिक्कार करायचा असेल, इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात फाय. धिक्कार. त्यावेळी पण काय होतं? द्वितीय विभक्ती होते. जर मला म्हणायचं असेल धिक्कार असो रामाचा, तर मी काय म्हणणार? रामम धिक. मला जर म्हणायचं असेल धिक्कार असो रावणाचा, मी काय म्हणेन? रावणम धिक. जर मला म्हणायचं असेल की विश्वाचा धिक्कार असो, विश्वम धिक. अशा प्रकारे 5 द्वितीय उपपद आपण बघितलेले आहेत. मग असे किती आहेत? तृतीया पण आहे, चतुर्थी पण आहे, पंचमी पण आहे. मुख्य संस्कृत ग्रंथामध्ये खूप आहेत, पण तुम्हाला शाळेच्या अभ्यासक्रमामध्ये थोडकेच दिलेले आहेत. त्याच्यामुळे आपण काय करणार आहे? मोजकेच पाहणार आहे. ठीक आहे. पुन्हा एकदा रिकॅप करतो 30 सेकंड्स मध्ये. उपपद, उप म्हणजे जवळ, पद म्हणजे धातू किंवा शब्द. मग ठराविक धातू किंवा शब्द जवळ आल्यानंतर ठराविकच विभक्ती होते. त्याला म्हणतात फिक्स्ड केस इंग्लिशमध्ये. मग द्वितीय उपपदापासून सुरुवात होते. प्रथमापासून का नाही होत? कारण की प्रथमा विभक्ती सब्जेक्ट आहे, म्हणून त्या ठिकाणी होत नाही. कारण की सब्जेक्ट काय? कायम प्रथमा विभक्तीच असते. मग आपण काय पाहिलं? अभितः उभयतः हे दोन पाहिले, म्हणजे दोन्ही बाजूंना. सर्वतः परितः हे दोन पाहिले, चारही बाजूंना. हे शब्द आले की काय होणार? द्वितीय विभक्ती. विना म्हणजे शिवाय, कुठली विभक्ती होणार? द्वितीया. प्रति म्हणजे च्याकडे, द्वितीय विभक्ती होणार. आणि धिक, धिक्कार, पाय, या ठिकाणी कुठली विभक्ती होणार? द्वितीया. अशा प्रकारे आपण द्वितीय उपपद पाहिले. तुम्ही पुन्हा जॉईन व्हा. समजलं नसेल तर विचारा. आपण अजून वाक्य बनवणार आहोत. ठीक आहे. दिस मच. लिहून पण घ्या. तुम्हाला ही फाईल पण दिली जाईल, PDF. पण शिकवत असताना लिहून घेतलं बेस्ट. रनिंग नोट्स.